जी आपण रेसिपी यूज करत आहोत यूज नाही करत आहोत, यूज तर आपण फ्लावरचा करत आहोत. तर ही एक व्हेजिटेबल डिश आहे आणि मला वाटतं तुम्हाला फ्लावर पाहून तुम्ही समजूनच गेले असाल की आपण काय बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारे फ्लावर आणि काही मसाले प्लस कॉर्नफ्लॉवर. तर पहिले आपण याचे छोटे छोटे काप करू, मीडियम साईजचे, आणि त्यांना थोडं बॉईल करून घेऊ. त्यातला कच्चापणा निघून गेला पाहिजे. लेट्स गो. एवढेच काप ठेवायचे. आपले फ्लावरचे काप रेडी झालेले आहेत. आता आपण यांना थोडं बॉईल करून घेऊ. ऑब्विसली पहिले धुवायचे, मग बॉईल करायला मांडायचे. या पाण्यामध्ये मी घालणार आहे, म्हणजे या बॉईल करायला जे ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडं हळद आणि मीठ. आहे ना, त्याला आपल्याला ड्रेन करायचं आहे याच्यामध्ये. आजच्या क्रिस्पी व्हेजमध्ये आहे ट्विस्ट असं आहे की आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि घातलं आहे. आपण याच्यात घेतलं आहे कॉर्न आणि जे पापड येतात ते क्रिस्पी यासाठी, आणि तांदळाचं पीठ. चला बघूया कसे बनतात. तेल झालंय गरम. लेट्स डू इट. आपल्या आजच्या क्रिस्पी व्हेजमध्ये जे आपण बॉईल केलेले फ्लावर होतं ते तर आहेच, पण त्याच्यात फक्त आणि फक्त हळद, तिखट, मीठ आहे आणि वरून मी फक्त तांदळाचं पीठ घातलेलं आहे. पहिले जे बनवले होते त्याच्यामध्ये आपण सॉसेस घातले होते, फ्राय केल्यानंतर त्यांना सॉसमध्ये पलटवलं होतं. आता हे असं नाही आहे, हे डायरेक्ट फ्राय करतो आहे आपण. जे फ्लावर लवर आहेत त्यांच्यासाठी तर वेल अँड गुड आहे, खूपच सुंदर. सॉससोबत तर खूपच सुंदर वाटते. बट ज्यांना फ्लावर आवडत नाही, पण त्यांना ऑप्शनच नाही, त्यांनी नक्की एकदा ट्राय करा. मला खूप आवडेल, लई भारी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.